थोडेसे महत्त्वाचे मुद्दे आहेत। अनेक वेळा शासनाकडे मागणी केल्यानंतर गेल्या वर्षभर आपण पाठपुरावा आपण पाहतच असतो। 100चं एक काम प्रशासन करतं, परंतु जे महत्त्वाचं काम आहे ते मागे राहत आहे, हे प्रशासनाला कळत नाही। जसं DPS शाळेजवळ हजारो विद्यार्थी जातात, तिकडे कोणाचा अपघात होऊ शकतो, अनेक अपघात त्या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु प्रशासन या बाबतीत संवेदनशील नाही, हे साफ स्पष्ट आहे। ट्रॅफिकची भूमिकासुद्धा तशीच आहे। ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये प्रशासनाने त्या ठिकाणी सिरियस व्हायला पाहिजे होतं। आपण पाहिले असं सगळीकडे खड्डे आहेत, ते खड्डे भरण्याकरता जो आपण कंत्राटदार नियुक्त केलेला आहे त्याच्याकडे अशी कार्यप्रणाली देण्याची पावसामध्ये काम करेल, त्या ठिकाणी रस्ते जे व्यवस्थित ठेवतील। त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जी नागरिकांची ह्या वर्षी अवस्था झाली, पुढच्या वर्षी ती अवस्था व्हायला नाही पाहिजे, यासाठी काहीतरी उपाययोजना त्यांनी नागरिकांपुढे आणल्या पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। असे विविध मुद्दे जे आहेत या ठिकाणी आपण घेऊन प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकलं नाही, आम्ही प्रयत्न केला। अजूनही 3 दिवस आहेत। प्रशासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या, त्याच्यावरती कारवाई केली, तर हे आम्ही आंदोलन किंवा उपोषण करणार नाही। हा किंवा स्टंट नाही किंवा ही कोणती ॲक्टिव्हिटी नाही। परंतु जर आमची कामं होत नसतील तर संविधानाने जो अधिकार दिला आहे तो वापरण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि त्यामुळे हे आंदोलन करताना आम्ही प्रत्येक घटकाकडे जाणार। याआधी काही मोजक्या लोकांना सोबत घेऊन आंदोलन होत होती, परंतु यावेळेस शालेय विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, व्यापारी संघटना असतील, त्या ठिकाणी ज्यांना ट्रॅफिकचा त्रास होतो असे नागरिक असतील, ज्यांच्या घरांना तडे गेले त्यांचे कुटुंब असतील, मला असं वाटतं की या सामाजिक संस्था आहेत या विभागात काम करणाऱ्या, त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत। म्हणजे महिलांचा विषय आहे, हा पाळणाघराचा विषय, त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत। म्हणजे जे विषय ज्या घटकांच्या संबंधित हे सगळे विषय आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही यावेळेस आंदोलन करणार आहोत, अशी सूचना जी आहे आम्ही या माध्यमातून प्रशासनाला देत आहोत आणि त्यांना आम्ही संधी देत आहोत 17 तारखेपर्यंत तुम्ही आमच्या या मागण्या मंजूर करा। आपलं लेखी स्पष्ट म्हणणं जे आहे तर आपण मला दिलं तर आम्हाला तिकडे आंदोलन करायची गरज नाही। आम्ही कोणतीही मागणी जी आहे नियमाच्या बाहेरची नाही, ती मागणी पूर्ण होऊ शकते, प्रशासन ते पूर्ण करू शकतो। सगळ्या गोष्टींची जी ऑथॉरिटी आहे जी पालिकेकडे आहे, तर त्यांनी ह्या गोष्टी केल्या तर आंदोलनाची वेळ येईल। धन्यवाद।